काय चला आता जाऊन काय काय करणार? आता भरायचं 7 वाजता भरायला, कवा 10 वाजता, कवा 12 वाजता भरायला रात्रीचे. पण मग तुम्ही जेवणार कधी आणि स्वयंपाक करणार कधी? जेवायला 1 बी वाजती आणि जेवायला. परत 3ला उठायचं. बघा आणि इकडे काय मेहंदी लावली होय? दाताला पण मेहंदी लावली होय? दाताला काय लावलंय? मिस्त्री आहे होय? अयो तुम्ही कामच थांबवलं. काय लागलं हाताला? काय लागलं तुझ्या? कोयता? काय बोलतो? 2 टाके पडले. काय बोलतो? अरे बाप. दुसरं कोण शाळेत जाणार इथं नाही रे? कुठे मग ते नाही तू इथं? तू इथं बसून राहतो आपला वाट बघत. आता बघा तुम्ही इतके ग्रेट आहात. अशा मोठ्या मोठ्या समाजामध्ये श्रीमंतवाल्यांमध्ये अशा एकत्र फॅमिली आहेत का? जीवाला जीव देणार आहे. आता ह्याला काय झालं की तुम्ही खांद्यावर घेऊन जाल का? अरे उन्हामुळे दिसत आला काय चला किती वर्ष दिवस वर्ष किती? आणि इकडं कुठल्या गाव? काय नाव आहे? सायली. सायली काय काम करते? काय सायली हॅलो. डबे होय. तिला बोलत नाही. काय कर किती दिवसाला किती टन कापता ऊस? होय. 2-2.5 टन कापतं. हो तुम्ही काय गाणी बिणी म्हणत नाही? म्हणतो ना. हा? नाही तुम्ही कुठली गाणी म्हणता? कोणती गाणी? कुठलं एखादं फेमस सांगा की. सांगा की एखादं फेमस. सांगा सांगा सांगा. काम आहे ना तसलं काय नाही. अयो तुम्ही कामच थांबवलं. इकडे बघा थोडं. तुझं नाव काय? हे नाव सांगा तुम्ही सांगा. तुझं नाव काय? कुणाचं? माझं हा ज्ञानदेव पवार. तुझं? आणखी विकी पवार. ए तुझं नाव काय? ओमकार शिंदे. ओमकार शिंदे. हा आणि तुझं? तुझं? हे तुझं? हे नंदिनी हसते नुसते. हे बघ यांचं काय झालं. मग थांब मला सांग तुम्ही किती 3 वाजता उठून काम करता आणि आता जाऊन काय काय करणार? आता भरायचं 7 वाजता भरायला, कवा 10 वाजता, कवा 12 वाजता भरायला रात्रीचे. पण मग तुम्ही जेवणार कधी आणि स्वयंपाक करणार कधी? जेवायला 1 बी वाजती जेवायला. आणि परत 3ला उठायचं. बघा आईला लय अवघड आहे. हा इकडे काय मेहंदी लावली होय? दाताला पण मेहंदी लावली होय?
दाताला काय लावलंय मिस्त्री आहे वय गो काय काय आमची म्हातारीचा फोटो काढावा हा इकडे हा नाव काय तुझं गणिता नितीन काळे हा तुझं पूजा निलेश काळे हा मग आणि हे काय करतात आता शाळेत जात नाहीत पोरं ही? अजून नाही तर बसले नाही मग इथं शाळेत कुठे नेणार त्यांना आम्ही आश्रम शाळेमध्ये आहेत हो काही माझं 4-5 वर्ष झालं मला भरलेलं आता ते आहेत कशामुळे वारलं ऍक्सिडेंट झाला होय बघा बा, ही का बसली घेऊन टाका पिक्चर टाईप मध्ये येते का पिक्चर मध्ये सर हा माझ्याकडे नंबर होय माझ्याकडे आहे, तुम्ही घेऊन जाता पिक्चर मध्ये काय करायचं का काय बी शिकवायचं तुम्ही तिथं. काय शिकू काय बी काम काम गाणी ते शिकवायचे काय गाणी बिणी काय तुम्ही जसं कळलं तसं आम्हाला बी. आम्ही एक तांडा चालला नावाचा सिरियल काढली होती माहितीये हा आम्ही ते अरुंधती तेलुगू पिक्चर हा अरुंधती फकीराचं हा पिक्चर मध्ये आमचा भाऊ आहे होय अरे वा मी तर डाउनलोड कोण व्हिडिओ कॉल लावलाय बघू उलटा कर इकडे कर माझ्याकडे कर हॅलो काय नाव तुझं सविता भोसले काय ऊसतोडीवरच आहे वे हा ऊसतोडी. अरे वा बारीक काय लागलं हाताला काय लागलं तुझं कोयता काय बोलतो बघू 2 टाके पडले काय बोलतो अरे बापरे अरे टाकी पण हे पिना मारल्यात कोणी डॉक्टर पिना अशा लावणीत बेक त्याचं काय कोयता लागला ते बघ ते काढतोय ए तिघाच इकडे ये. बरं ते दोघांचं कळलं का हा. पण तू कोयता लागायला काय काम करत होतस माझ्याकडे लागला ऊस तोडताना तुझ्याकडे ह्याला लागला होय ऊस तोडायला गेला जाऊ मग काय सांगितलं मग कधी काढणार हे कधी काढणार होय कोयता सतत लागत असतो तुम्हाला असं तोडायचं म्हणल्यावर कधी आपापल्या शेजा करावं लागत कधी होत हे दररोज धार लावतात धार लावायची हो का आता दगड लागतात खाली तरी लावायचं पण ते हे नसते काय जरा बुडक्यात आता परत जाऊन स्वतः स्वयंपाक करणार आता मला मालक नाही कोण नाही मी एकटीच आहे 2 मुलं एक मुलगी आणि एक मुलगा मी एकटीच आहे काम करून आता अर्ध ती शाळा टाकलं अर्ध पैसे काम करते 2 गोष्टी जास्त लागते काय लागलं काय लागलं काय लागलं कसं पडलं कसं पडलं काय नाही शुभम काय झालं कुणी पाडलं शुभम म्हणजे तेव्हा ह्याला आता या पोराला कुठे ठेवतो तुम्ही संगत नाही पण त्याला झोपायला बिपायला दुपारी संगत आता झोपायला दुपारी जेवायला तिथे आपल्या पाळणा बिळणा करत नाही नाही मग ते इथेच राहतात हसतोय का रडतोय काय केलंय तुला
पिक्चर में देख लिए तूने मोबाइल पे मग कब मिले असते रिअल में सर खरंच तर तुम्हाला भेटून खूप आभारी आहेत आम्ही रिअल मध्ये कधीच भेटले नसते पण थोडे आलो तर भेटलो तिचं नाव काय तुझं नाव श्रावणी ती देविका आहे तुझीच बोलली श्रावणी देविका आणि शुभम हो 3 मुलं आणि मिस्टर कुठे वरती वरती हा पिवळे शर्ट वाले होय तोच ट्रॅक्टर चालत होय हो ते स्ट्रक्चर बी चाललं तर थोडं होय अच्छा मग आता ट्रॅक्टर इथे लावून जाणार होय मग तू आता जाऊन स्वयंपाक करणार हो काय बनवणार आता जे असं घरी ते बटाट्याची भाजी किंवा भाजी जास्त आम्ही बाजरीची भाजीच खात असतो बाजरीच्या भाकरी आणि भाजी मग काही बी पण वगैरे मासे बिशे मटण मटण पण कधी बटाटे. करता कधी म्हणजे आमचा व्यवसाय माशाचाच आहे होय आता इथं थोडी आल्यामुळं मासे काय इथं जास्त भेटत नाही होय इथं किती आठवड्याला भेटतात पैसे आठवड्याला काय आता जे ट्रेनिंग असं त्याच्यावर तरी साधारण आता इथं आहे का इथं आल्यापासून एकरीवर आहे नंतर आम्ही इथून मागं तोडत होतो का टेनिसवरच तोडत होतो त्याच्यावरती टेनिस म्हणजे जितकं टेनिस आलं का 20 टन जर आलं तर 100 रुपये टनानं घ्यायचे ऐगो 100 रुपये टनाला 20 टनाचे 2000 2000 बस हो म्हणजे ह्याच्यात हे किती टन भरतं आता हे जितकं भरून तितकं होय हा. कुठे म्हातारे हे काय हो या इकडे तुम्ही किती वर्षापासून काम करता आम्ही होय हा मस्त करतो लय वर्षापासून ए इकडे शुभम तुझं नाव काय माझं नाव सुनीता आहे सुनीता हा किती वर्षापासून काम करता आमचे होय मग झाले 30-35 वर्ष 25-30 वर्ष झालं हेच काम करतो काम करतो अच्छा आणि तुमचे वडील काय करायचे आमचे वडील मासे पकडायचे काय आता तुम्ही नाही पकडत आहे? मासे पोरं पकडते काय या पोराला शाळेत बिळेत कधी घाले ती अजून 6 वर्षाची नाही झाली सर आता इथून गेल्यावर तिला पहिले टाकून द्या ए देविका इकडे ए, अवतार तुला काही तू ह्याचा तर हिरो दिसतोय काय काय काम करताना असं ते हिरो ना चला जाऊ का मग आता बाय बाय पर्यंत शिकून पुढे काय करणार पुढे काय करणार काय पण काय ठरवलं नाही सोय आणि आरतीला लहान आहे बे? कितवीला बालवाडीला जाती का वडिलांचं नाव काय विजय आणि आईचं संगीता संगीतानं आता भाकरी करणार कधी स्वयंपाक कुठं करणार इथंच ही तुमची चुलू आहे ती कोणाची आहे तिथे कालचीच आहे कोणाची आमची रोज किती वाजता येत असतो कुठं घरी हं? 5 वाजता आज शाळेत काय शिकलास दाडा कुठला नागरिकशास्त्र नागरिकशास्त्र 5 वाजल्यापासून इथंच बसून असतो एकटाच दुसरं कोण शाळेत जाणार इथं नाही वे आहे कुठे तिकडं मग ती नाही तू इथं तू इथं बसून राहतो आपला वाट बघत पोरं हे आमचं पोरगं म्हणतं बघा आपण पिक्चर मध्ये बघत असते मामा दिसत मग अशा आलो तेव्हा भेटलो की त्याला मी हो काय स्वयंपाक करणार आहे आज काय स्वयंपाक करणार आहे बाजरीची भाकरी येते आणि भाजी भाजी कुठली आहे आज कालवण कुठलं पण होय जे येते मग करायचं होय आरतीला शाळेत नाही पाठवतोय अजून आरतीच्या आई वडील तुला सांगत नाही होय माणसं अजून आले म्हणजे दररोज त्या काकाला म्हणतात आम्हाला आल्यावर सांगा ते आल्यावर सांगा आम्हाला आणि बघा आज आज ते नेमके आले तर तू हे नाहीत तुम्ही असतात ना बरं एक तासभर आहे अजून हा येते तो पण तासभर काका त्या घ्या की नाही नाही चहा नाही आता जेवायचंय ते वहिनी जेवण करतात
तर मग चहा परत घेतला की मग जेवण जाणार नाही. येतो परत थोड्या वेळाने. हो ते आल्यावर येतो. काय 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 हो नाही पण जा आता. आम्ही हे बघा मी फोडणीचा भात घेऊन आलोय आणि ताटं घ्या तुम्ही जेवढं झालं तेवढं तर घ्या. तुम्ही आम्हाला आम्ही अजून 8-10 दिवसांनी गावाकडे जाणार. होय काय हो आमचं नशीब आम्ही लई दिवस तुमची वाट बघत भाकरी छान झाल्या होत्या, ताटं घे ना थोडं थोडं. सुंदर भाकरी झाल्या. बाजरीच्या भाकरी तुम्ही कोणी कोणी केलं वहिनी? हा हिने केलं का बाजरीची भाकरी? लई बाजरीची भाकरी. हो. बरं हे ताटं तर दे सगळं थोडं थोडं. आमचा भात तर घ्या. आमच्याकडे आता हे भाजी बनायची भाकरी बाजरी अरे बापरे. आम्हाला ते काम तुम्ही दररोज रात्री किती वाजता जेवता? टायमिंग फिक्स नाही आमची. आमची कधी बी जेवतो आम्ही, कारण एका गाडीला उशिरा येते. पण लवकर आली तर घ्या घ्या. ए जरा ताट. आणि सकाळी कितीला उठता मग? सकाळी 4ला 4ला उठता? मग कोयता सुरू किती वाजता होतो? 6:30 वाजता. अरे बापरे. मग तो किती वाजेपर्यंत चालतो? 6 या टायमा होता. आता नाही आला बरं नाही. म्हणजे 12-13 तास चालूच असतो. मग मध्ये जेवायला सुट्टी, नारीला सुट्टी. खिचडी किती भाजी झाली एकच नंबर. हा भात कसा झालाय? आम्ही एकच घरचे पण सगळे फॅमिली एकच घरचे. आमच्या दाजीत आपल्या जवळचे जे असे दोन सगळे म्हणजे सगळी एक फॅमिली आहे. एक फॅमिलीच आहे. हा. आता बघा ट्रॅक्टर आमच्या दाजीच आहे. होय. ट्रॅक्टर मला ते सगळे तेच आता आमचे एकत्र केलं. हे 2 मुलं आहेत माझे. आता बघा तुम्ही इतके ग्रेट आहात. अशा मोठ्या मोठ्या समाजामध्ये श्रीमंतवाल्यांमध्ये अशा एकत्र फॅमिली आहेत का? जीवाला जीव देणार आहे. आता ह्याला काय झालं की तुम्ही खांद्यावर घेऊन जाल का? पण श्रीमंत घरची असतील, मोठी असतील, ते काय म्हणतील त्याला म्हण ना गाडी काढ, डॉक्टरला फोन कर ना, ते जातील का? अशी माणसं फार दुर्मिळ राहिली आता जगात. आपण म्हणतो ना की एकत्र फॅमिली गेली, गुरं ढोरं गेली, आपलं किती नुकसान झालं. असं आर्यन बस की आयुष्यात होय नवनाथ आपल्याला वाटलं नसतं आपण बसतो असं बैठक आमच्या मनी नाही देणी नाही. हे आर्यन नाही मी जन्मात सुद्धा नसतं. मी इथं आलो अख्ख्या झोपडपट्टी ह्याच्या झोपड्यामध्ये आर्यन एकटाच. मी त्याशी बोलत होतो. त्यांनी मला सांगितलं तो 15वी पर्यंत शिकणार आहे. 15वी झाली ना बापच. होय. तुमचे पर सातामध्ये भाजी घेताना शूटिंग ते सगळे बघत असतात. आई काय म्हणजे लय मोठे त्याने सांगितलं तुम्ही येतो पण आम्ही थांबणार असं कबूल केलं म्हणून आम्ही थांबलो. आम्ही म्हणलं नाही. ऍक्च्युली आम्हाला 8ला जायचं होतं. 8:30 वाजून गेले. आम्ही 8ला साताऱ्यात पोहोचतो म्हटलं होतं, पण हे येता चला चला यांच्यावर जीव बसू गप्पा मारा आणि मग जाऊ असं ठरलं आम्ही. आहे ना मी म्हणलं ना भेटला तुम्ही तुम्हाला. राजा भाऊ बेदरेस तिथे बी आले होते गेवराई मध्ये. हो आणि माझ्याकडे स्वतः सध्या फोटो होता, पण माझा मोबाईल चोरी गेला इथं आल्या. नाही तर फोटो आठला इथं आलेला बी होता माझा. आता ती माझी बहीण आहे बरं का, हा तिला सोनं सापडत 15,000. काय बोलतो? हा तिने ते जसं होतं त्याला देऊन टाकलं. हे टाळ्या वाजवा सगळ्यांनी. अरे यार ह्याच्याविषयी अजून काय पाहिजे? नाही तर कसं माहिती 8 दिवसात येतो. पण तुमच्यावर बसलं मला खूप आनंद वाटला, प्रेम वाटलं. आम्ही एवढं खुश झालो तर खुश झालो आम्ही तुम्हाला भेटलो का. आम्हाला इच्छाच होती. भाजी घालत मला शिल्ले आवडतो. बोली बाई काय नाही बाय नो काय माहिती ना यात. आता मी भाकरी तू दिली ना बनवून, तिने भाकरी बनवून दिली. काय 5 स्टार मध्ये गेले तर अशी भाकरी देईल का फुकट? आता ही किती कष्ट करते, तुम्ही कष्ट करतो आणि तुम्ही नाही मी भाकरी बनवून देते. आता ह्या 7 स्टार 5 स्टारला बोलायचं मला एक भाकरी द्या जरा फ्री मध्ये, देतील का? पण ही माणुसकी, ही प्रेम, ही आनंद, हा सगळा इथे जिवंत आम्ही आहे. जर शेतात जर आम्ही आमच्या भाकरी नेल्या असल्या आणि एखादा जर आला
तर त्याला आम्ही जीव घालणार. आमच्यातलीच जेवणार आमच्यातलं आहे तेच खाणार. हो. जीव घालणार. उपाशी राहू पण त्याला खाऊ घाला. आपण सोबत राहणार. आमचं काय हो? जगणं ह्याला म्हणतात पण ना. आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होईल अशी गोष्ट कधी करणार नाही. बर बर. आपल्यापासून कोणाला त्रास होईल ही गोष्ट कधीच करणार नाही. मी इथे पुण्याला एका मालकाकडे कामाला होतं आपल्या ड्रायव्हिंगसाठी. तर त्यांना का नाही थोडं एकदम चहा दिला मला. त्या चहामध्ये साखरच नव्हती. आता म्हणलं हे काय चहा द्यायला नको. आणि आम्ही काहीच प्यायची सवय नाही. आता मी एक वेळेस गेलो म्हणलं चहा त्यांनी केला होता त्यांनी दिला मला. आणि चहा तर एवढा मोठा कप पण चहा त्यात इतकंच आमच्या खूप मोठा चहा कमी. आतमध्ये आणि साखर नाही त्यात. लय भारी. मी काय करतो सकाळी पहाटे 5 वाजता तुमच्यावर येतो ते संध्याकाळी रात्री जेवतो. फुल डे तुमच्यावर राहतो आणि त्यात मी खाली बस पहाटे 5 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत येतो. आता जातो. आज योगायोगाने भेटलो आपण. खूप आनंद वाटला. काय बाबा बाय बाय आर्यन आरती बाय बाय. चला चला. 15 टन होणार का आज? ते 15 टन होणार की हा? होणार. मग आम्ही काही मदत करतो आमच्या होय. आम्हाला शिकव तोडायला कसं. हा काय तोडायला अवघड आहे ते? काम करायचं नाही पहिला 80 रुपये खर्च करायचा. त्याला म्हणायचं मुक्कादम. मुक्कादम कोणाला म्हणते माहिती आहे का? जो सकाळी टाकतो काम करत नाही सगळ्यांना कामाला लावतो. असं होय. हे म्हणतो चावतंय काय मला. आपली आई सगळ्यात जास्त जगली आहे ना. आई म्हणजे आपल्या घरात सगळ्यात जास्त 97-98 ना. आवाज 84.